श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादित गगन सदृशमस्यादिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। ओम रक्तान रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच्या माला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावत धारक पाही मामा। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येता हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचे अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोण्या स्तुती संतोषली स्वामी राजमोते कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञ आहे अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आधारे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चैत्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरार्पण नमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण नमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पोते तैसे जे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासे ते येण्यापूर्वी मंडळीसे महाजनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघासी बेसवणे दोहोवरी तिसरी वरी बेसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कदळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तेथे हिंडोना हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी बनली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्व इच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्व इच्छेने केवळ मग पाहिले महोळ
देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरांत आनंद आहू नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्यांप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोतो द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चैत्य सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मोती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथे जी साकल्य वृत्त अल्पमती केवी बनू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यती राजे स्वइच्छेने. तेथे एक अविध होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. करी आदर योग यागादिक काही चोळप्पानं केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनही तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असतीजे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येते. लोका चमत्कार दाविते गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत. यती विख्यात पातरे वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगले रायाची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंद समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते हाता. स्वामी चैत्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येथे दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यांते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते तेथे येते राजपूर्विते. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताते. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणते जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगे. जो नाना भोगभोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरे जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातले समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मोती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धांत. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणाचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविते. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीते. मोडले जनांचे गदे तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी
दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले दोघे संन्यासी, त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज्यसे, जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतीवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेम भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैतो. अक्कलकोट नगरांत एकतप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेते स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार येसा पातला, दिवाना आणि सरदार माणकरी ऐसे थोर थोर, बेसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, तेथे आणले स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परी आपली जरी इच्छा ऐसे, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे एकोणी उत्तर, संतोषला तो नृपवर. तेसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणी त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचनी, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटे आले. नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींचे केसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, कधी ती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने. याचक धनी तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते, जेणे सेवेकरी संतुष्ट होते. ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांचे. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठोनी, चोळपाप्रती त्याज लागी विनंती करते. बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळपासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थानी बडोद्याप्रती सलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे एकोणी वचन, समर्थानी हास्य करून, उत्तर चोळपा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तेसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपाळ विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजबती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोणी, समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भावनसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. इसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. तरी पहावा यत्न करून असा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने. अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बेसविले, गुरुचरित्र आरंभिले. वाहवयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समत. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना, आता जाऊन बडोद्याचे काय सांगावे राजे असे. आणि सकळ जनांचे तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती उजून न्यावे पळवून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावांचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटे आले. असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन राहिले समत. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचवणी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती. प्रयत्न आरंभती पुढते. सर्वत्रांसी विचारेती, कोण जाता स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव. यशवंत दयाचे नाव, नृप कार्याची धरुणी हवं. आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटे घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले.
अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडले स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदाभक्त परिसोत षष्ठो अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करते जानोनी अति परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करते दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरे करुणी लोका उपदेशिते त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटे बहुत करुणी खटपटे बुवांसी शेवटी आणिले रात्रंदिन रूप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढले लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगते कित्येक होते तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे एकोणी सत्वर यती राजा हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करते पाहुणी येशी विचित्र होते. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी भुरळ पडले लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ बसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिते नित्य नियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटली या काहीनिशी एक स्वप्ने तयांसी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडले वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगते समजत म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद दत्ताकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखुनी रुचिकांचे काय म्हणून भैलासी जरी ऋता भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी केसे ब्रह्मपद दत्ताकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेचे बुवांप्रती पटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रोणी भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूने ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमो अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पण नमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत विष अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कितिके अनुष्ठाने तेसेचे ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली राणे आरोग्य भावे म्हणून विटली संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसे कृष्णवर्ण आला शरीरासे रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर तेथे जाऊन हो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु अस ऐसे लोटले 3 मास एके रात्री त्यायांस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावे स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चैत्र परस्परी प्रेम भावे सांगते कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थचने जाती अतित्वने इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार विंदार्पण नमस्तु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु.
अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावूनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरे वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असो एशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचनही. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिढितो. तरीही आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. एवढ स्मशान भूमीत आले येते राजत्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकून. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करून येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाणा दिदला फकीरांसी आणि शेकणूर दर्ग्यासी एक कपनी चढवले. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंमत. जाहले स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडेले. मग पुन्हा आनंदेसे दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. मंदी व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आते. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुनी गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुण विचार आरंभले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असते पे. हवेली नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटला. पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तेसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ते. मग शिव आराधना करीते कामना चित्त धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे गेले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडवले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला ते पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण वेसले भोजने. तूप गेले सरुणी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे कोण मुरगोडी आले राहून. मंदी दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करपो करणे
स्वामी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरूप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईचे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरूप. कोपला तुझवरी ईश्वरा जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेव निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही तयांते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे एकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमभक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपी श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरे. तेथे आपण जाऊनी बेसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदाने. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागुती येते गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येते ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बेसती जपध्यानी. आस्था जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवे करी राहत होते गणगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळप्पासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजे. बाळप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले. परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी एसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. देऊन या दर्शना देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपी नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चाल बाबा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालून रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्मा आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोहोचले येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहासी वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावती श्री चरणाची सोडली मिठे. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेम करू नये. बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सभे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी.
अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्तिनूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारेले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटे राहिले. चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करीशी आपणही स्त्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरून चित्ते सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीराचा व्याधी जाडले. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिलेले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरे. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतोने स्वामी सेवा कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळप्पासे शंकर पूजनी वर्जावे. देशी आज्ञा तयाप्रती एके दिनी संमत करते. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून संमत दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावीची पूजना ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. तरी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवताच्या दर्शनाचे जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासे समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. ह्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. केसा दूरतया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित सारामृत ज्ञान प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 12 गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण नमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्लपशीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तेसे हे स्वामीचरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रते कपटयुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थचे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासे. तयांते एके समयासी काय बोलते समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता त्याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासे लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त चाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलता चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळ. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी एसत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी घेऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासे चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे.
ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपाची एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळपाते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आली मानसी. श्रीचरण अंतरले चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दोष्टून तरी ताडण करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसे. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावी येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन लाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाबीती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस घेऊन तेसे न केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभार पातले. तयासी बोलती समर्थ केसा करिता कारभार. ऐसे कोण्या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. केद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारांतुनी तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नोपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसे स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करते सद्भावे जे नमस्कार येते. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया. जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामी चैत सारामृत नाना प्रकृत कथा संमंत सदा भक्त परिसोतो त्रयोदश अध्याय गोढा. इति श्री स्वामी चैत सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसने. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भाव करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादे समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तुझ समता निश्चय जंगम आणि स्थिर. तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्न. कोठे नसे पाहता असोन्या निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेतही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती शिनल्या ख्याती वर्णता.
दृढ ठेविला चढणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्र या मीना, आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पाववया पैल तीर. त्वनाम तरणी साचार, प्राप्त होऊ मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बधवतो तुझ्या कृपे. किती वनो आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो, ऋताभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे नेसो, तुझ्या भजनी चित्त बसो. वृथा विषयांची नसो, वासना यमनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात, प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे. येशी प्रार्थना करिता, आनंद होई समर्था. संतोषोनी तत्वता, वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोषी समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वात पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता, एकता सकल दोष जातील. केसी करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती. परे हसता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्रकृत कथा समर्थ. सदा एकोत भाविक भक्त, चतुर्थोऽध्याय गोड हा. श्रीरास्तु शुभम भवतो. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषात येती हता. पाप ताप दैन्यवाता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची, ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात बसते, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती, ऐसे त्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यांत बसपा तेली राहत. दारिद्र्य पिडला बहुत, दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहज मना माझे जात. तो देखील श्री समर्थ, दिगंबर येते राज. कंटकशया करून, ते वर केले शयन. ऐसे नवल देखून, लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करून, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता. झाला बहुत प्रकारे, पाहून या निर्मळ भक्ती. अंतरी संतोषली यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले ते पासुनी. राहू लागला निषदिनी, स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता. म्हणे घर बुडाले, बसप्पा येता गृहासी. दृष्टोत्तरे बोली त्यासी. म्हणे सोडले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करिता. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडले वृत्ती, देह भान नसेचे. तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापेला सकळ, तेजस अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखील. सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित. तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत. तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी. भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी. जितके पाहिजे तितके घे, न करी अनुमान काही. दैव तुझे उदेल. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पात वरित, सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावीत वासुत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशीचे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामीचे सारामृत ज्ञान प्रकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16.
श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामीस होत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोट आला तयांचे. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकाने तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कलकोटे येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती. बोलावून पंडिता प्रदेश सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक. तुमचा होणी मी मालक लिहून देतो पेढेवरी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी संमत. सांप्रत काही वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा संमते त्यांचे शिवराम मारुती येसे नामे दिदले त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊच म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समजते. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम सर्व देवा नमस्कार केशव प्रति गच्छित. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गुणी. त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो संमत त्याप्रती घेऊन या मांडीवती वरदहस्त सत्वरगते मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी जोळी संमते तयांसी दिदली. ते घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी. म्हणते जाऊनी सागर ते किल्ला बांधून राहावी. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्यांची कांता. ती करी भूत कांता घेत उर उडवणी. विनविती जोडून कर अद्यापी स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. एसी तियेचे उत्तर एकोनिया स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिळे दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केले याची सोय पाहिजे पहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउटी. सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकोनिया देव मामलेदार हसून देते. उत्तर त्यासी पिशाच लागेल थोर माझे दूर व्हायचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणे. मग ते स्वामी सुताचे जन्मे अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी
स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कमाटीपुऱ्यांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरण मंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समते त्यांची आज्ञा केली. नगरा वाजवा म्हणून नगरा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी, पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुता आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामी भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांची संमत करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही तयांप्रती मना तरी खून सांगते. एकोणी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा संमत राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उत्कान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण. एकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधून ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताची मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातले. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बेसले असते आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगती तयाकाने. आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन केसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, एसेने करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदय. वास करून इच्छै, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्गधरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करीस दिवस रात्र. जैननाचे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताचे जन्य. राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या संगती आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविला ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केले. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी संमत करीती विचित्र करणे. बेसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजना ते न उठती, धरणीवरी अंग टाकते. कोणासंगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, एकुणी करीती एकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होय केसे. संमत बोलले तेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडले काळासी, ओढूनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला, बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गूढा. श्री भगवत चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण निमावा अधिकारी, असा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोले समर्थ, सेवेकरी असता सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी अधिकारी निमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळी. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमच्या पाऱ्याची वीट
जतन करावे नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी. लपून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई कथा दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेते समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयाचे. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्ता एकोणी म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी संभाव तयांसी. समर्थ पुण्याच्या बाईसी बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांसी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्यासी मुंबईसी पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता. नरूचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करू नये. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ईशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चिले आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तेसेचे. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयांते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता. पादुका काय म्हणून समर्थ बोले तियेसी जे बरे वाटेल आम्हासे. तेजी करू या समयासी व्यर्थ बडबड करू नकोस. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतकेचे पुरे झाले. 19 वचनाला समर्थासी क्रोध आला. गालामती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेचे. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. येसेबाईनी पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे. म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलते. एक सुखे तुच्छ गमते माते आजपासून. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविले. इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वात पावेचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अश्रामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील. करावे हटयोग साधन एसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रींचा एकोणी सन्मुख पाहुणी तयाला. अज्ञान चक्र भेदांतरा. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची. समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंभी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण. असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरे. सद्गतीत झाले अंतर्य हर्षपोटी न सामावे. ओठवण्या करीती स्तुती धन्य धन्य ही यती मोते. केवळ परमेश्वरास ते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केले. दूर दूर कीर्ती गेले. काही दिवशी एके
वेळी अक्कलकोटी पातले. केतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वार योषिता पाळवणी. तेसी द्यावे सोडून वरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला जणी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतेला. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोधन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केले यशवंतराव भोसेकर नाम देऊलेदार. त्यांचीही ज्ञानी समाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. एसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजबरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसे. लगबगे उठले स्पारी सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले. ते शेवटानं जाय भले एसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तेसेचे. आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटांत राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाली स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसे. यमदूत दिसती दृष्टीचे मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठे चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याची नसरले. पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावेत वा तरीत स्पर्श याते करू नको. येसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करते. धन्यता थोर वर्णिताते. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ईशा लीला असंख्य वर्णव जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी यतीवरा. भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसे. गृहस्थ एक दर्शनाचे समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती माता ठेविला चरणावती. तेव्हा समर्थ त्यांते वंदती हास्यवदन करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना येथेचे भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापेटी गृहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ एक फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत वरीत. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरीत. सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दितल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा
अवतारा आता एसे मना माझे येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राजे शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपे षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करते नाना परी तो वनिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढले समुद्रसा असो स्वामींच्या अनंतरीला जना सन्मार्ग दाविला उद्धरले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णे कोकणात समुद्र तेरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझा रे जन्म माझा झालासे तेथे जी बालपण गेले आता कोपरले सैने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावा ते पूजन करते दिवसा उपजली चित्ते स्वामी चैत्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामा गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यत देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेस श्री गुरु कदळी वनांतून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तिथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल त्यांची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्याचे 11वा आणि 12वा तेसाचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निधन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चैत्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझे पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावी वाचिले हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ उन्मल कीर्ती मुख वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो तंगी सर्वदा विनय असो ऋताभिमानतो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुने ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घन समता स्वामी चैत्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय घोडा श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चैत्र सारामृत संपूर्ण तुम्हाला जर हे अध्याय आवडले असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद